राजधानी दिल्लीत संसदेवर मोर्चा धडकला. जंतर मंतर ते संसद परिसर दणाणला. नीट पेपर फुटी विरोधात जनक्षोभ उसळला. राज्यातही आंदोलनाचा धडाका कसा दिसला? नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि शिक्षण क्षेत्रातल्या अनागोंदी कारभाराविरोधात थेट दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीनं लढा उभारला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीनं उपोषण ते संसदेवर मोर्चा असं आंदोलन सुरू केलं. पण या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातही अनेक ठिकाणी मोर्चा निघाला. घोषणा दिल्या गेल्या. नेमकं राज्यात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि पेपरफुटी विरोधात कसं आंदोलन केलं गेलं, पाहूया आंदोलनाची ही 10 दृश्य. नीट पेपरफुटी विरोधात महाविकास आघाडीकडून मुंबईसह राज्यात आंदोलन करण्यात आलं. मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ठिकठिकाणी आंदोलन केलं. मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी भवन परिसरात आंदोलन करण्यात आलं. नीट आणि टीईटी परीक्षा पेपरफुटी विरोधात हे आंदोलन केलं गेलं. पेपरफुटीला जबाबदार असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत शिक्षण मंत्री दादा भुसेंनीही राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी सोनम वांगचुक यांना पाठिंबा जाहीर करत त्यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. नीट पेपरफुटी बंद करा, विद्यार्थ्यांना न्याय द्या, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या असे फलक हाती घेत सरकार विरोधात घोषणा यावेळी दिल्या गेल्या. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाण्यातही आंदोलन करण्यात आलं. विद्यार्थी संघटना आणि मवियाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे शासकीय विश्रामगृहाबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक आणि बॅनर घेऊन परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, दोषींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कोल्हापूरमध्येही प्रचंड पाठिंबा मिळाला. कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठात सोमवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या मूक मोर्चात हातात फलक घेऊन मागण्या करण्यात आल्या. शांततेच्या मार्गानं हा मूक मोर्चा काढण्यात आला. जंतर मंतरवरच्या अहिंसक आंदोलनाला आमचा संविधानिक पाठिंबा असल्याचं विद्यार्थ्यांनी फलकांच्या माध्यमातून सांगितलं. तसंच शिक्षण वाचवा, शिक्षण मंत्री राजीनामा द्या अशी भूमिका घेत हे आंदोलन करण्यात आलं. अमरावतीतही विद्यार्थ्यांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटी विरोधात निषेध करण्यात आला आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. यावेळी दिल्लीतल्या जंतर मंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. या आंदोलनात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तसंच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करताना सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. सोनम वांगचुक यांच्यासह कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाला भिवंडी शहरातही पाठिंबा देण्यात आला. भर पावसात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. हातात फलक घेत घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. पर्यावरण संरक्षण, लडाखमधील जनतेचे प्रश्न आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं नवी मुंबईत वाशी इथं रास्ता रोको आंदोलन केलं. वांगचुक यांच्या आंदोलनासह नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबईत रास्ता रोको करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची लढाई आता अधिक तीव्र होणार असल्याचं सांगण्यात आलं. तसंच लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार नाकारला जात असल्याचा आरोप करत दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या दिल्लीत सुरू असलेल्या लढ्याला नागपूरमध्येही पाठिंबा देण्यात आला. नीट परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आलं. यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संविधान चौकातून मोर्चा काढत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही पाठिंबा जाहीर करण्यात आला. नीट परीक्षेतल्या घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असा आरोप करत कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी कुडाळ तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विद्यार्थ्यांचं भविष्य वाचवा, लोकशाही आणि संविधान वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाला जालन्याच्या अंबड शहरातही पाठिंबा देण्यात आला. इथे विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा काढला. या मोर्चात शालेय विद्यार्थीही मोठ्या संख्येनं सहभागी झाले. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अंबड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते उपविभागीय अधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. बीडच्या अंबाजोगाईत विद्यार्थ्यांनी व्यापक मोर्चा काढत दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला.
केंद्रीय शिक्षण विभागाच्या कारभाराविरोधात टीका करत विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अंबाजोगाई इथल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. एकंदरीत राज्यात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. एकीकडे दिल्लीत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, तर दुसरीकडे संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार राज्यात आंदोलन करण्यात आलं. आता शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकार घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.